मैत्रिणींनो, बाहेर पाऊस पडत असला की गरमागरम वाफाळलेलं असं काहीतरी खावंसं वाटलं. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे वरणफळं. याला आमच्याकडे चकुल्यासुद्धा म्हणतात आणि पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आम्ही हे बनवून खातो. चवीला खूप छान, पचायला हलकं आणि खूप छान अशी रेसिपी. तर वरणफळे बनवण्यासाठी आपण इथे घेणार आहोत मूग डाळ. तर काही लोक तूर डाळसुद्धा वापरतात, पण मूग डाळ ही पचायला हलकी असते, त्यामुळं मी मूग डाळच वापरत आहे. तर जवळजवळ अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त मी मूग डाळ घेतली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी घ्यायचं, डाळ घालायची आणि मीडियम गॅसवरती हिला चांगलं शिजू द्यायचं. एक उकळी आली की असा फेस येतो. आलेला फेस सगळा काढून टाकायचा आणि डाळ अशी छान शिजवून घ्यायची. तर डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आता बाकीच्या तयारीमध्ये इथे लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तर ते गव्हाचं पीठ चाळून घेऊन थोडंसं मीठ घालायचं, छान असं पाणी घालून घट्टसर याचा डो तयार करून घ्यायचा. याच्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं तरीसुद्धा चव छान येते मंडळी. तर अशा प्रकारे डो तयार करून घ्यायचा. तेल लावायचं थोडंसं आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं. तर पीठ एकजीव करून घेऊ आणि घट्टसर असा डो तयार झालेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. आता हे एका बाउलमध्ये घालून झाकून ठेवूया. अगदी 15-20 मिनटं झाकून ठेवायचं, पीठ छान भिजतं असं. तर हे सगळं करेपर्यंत आपण इथं आता मसाला करूया फोडणीसाठी. तर फोडणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेत, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि 1 इंच अद्रक. त्याची अशी भरड करून घ्यायची. डाळसुद्धा खूप छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं एका पातेल्यामध्ये काढून घेऊ, म्हणजे शिजलेली डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि फोडणी करू. तर थोडंसं गरम पाणी करून मी परत थोडंसं घातलेलं आहे डाळीमध्ये. गॅसवरती पातेलं ठेवायचं, तेल घालायचं, अर्धा चमचा मोहरी घातली आहे, 7-8 पानं कढीपत्त्याची घालायची. मोहरी छान तडतडली की घालायचं वाटून घेतलेलं लसूण आणि मिरची. छान असं भाजू द्यायचं तेलामध्ये. याला वरतून घालायचं थोडासा गरम मसाला, थोडीशी जिरे पावडर आणि थोडीशी हळद. धने पावडर वगैरे मी घातलेलं नाही आहे. आता घालायची शिजवून घेतलेली डाळ. त्याच्या आधी घालायचं चिमूटभर हिंग. डाळ घालायचं, आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये पाणी ओतायचं, मीठ घालायचं आणि हे छान 5 मिनटं उकळू द्यायचं. तर फोडणी आपली तयार झाली आहे. शिजवून घेतलेली डाळ आणि पाणी घालायचं, आपल्याला हवं त्या प्रमाणात मीठ घालून याला छान असं एक उकळी येऊ द्यायची. तर चवीनुसार मी इथे जवळजवळ पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. हिंग आपण आधीच घातलेलं आहे. आता लाटणार आहोत आपण चपाती. त्यासाठी अशी पारी करून घ्यायची मळून घेतलेल्या पिठाची आणि अगदी पातळ लाटायचं आहे. याला तेल लावायचं. चपाती लाटताना पीठ नाही लावायचं आहे, याला तेलावरतीच लाटायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे. लाटून झाली की हिला सुरीने कापून घ्यायचं. आपल्याला हवं त्या आकारामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता किती पातळ अशी चपाती झालेली आहे. याच्यापेक्षा सुद्धा पातळ होऊ शकते, पण आपला पोळपाट थोडासा लहान असल्यामुळे लहान पारी घेऊन मी हे लाटलेलं आहे. सुरीने याचे चौकोन करायचे आपल्याला हवे त्या आकारामध्ये, लहान छोटे मोठे तुम्ही बघू शकता असे. आणि काढून नंतर हे सर्व आपण फोडणीला घातलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे 5 ते 6 चपात्या लाटून घालायच्या आहेत वरणामध्ये आणि तेव्हा आपलं तयार होणार वरणफळे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 7 मी पातळ अशा चपात्या लाटून घातल्यानंतर आपली वरणफळं ही अशी झालेली आहे. आता हे 6 ते 7 मिनटं छान शिजू द्यायचं. छान शिजलं जातं आणि तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे. हे विंडो वगैरे सगळं बंद करून आवाज दिलेला आहे, तरीसुद्धा पावसाचा आवाज थोडासा येत आहे. खूप मोठा पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि आपली वरणफळंसुद्धा तयार झालेली आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी सोपी पद्धत आणि एकदम पचायला हलकी रेसिपी.
आणि अशा प्रकारे आपली तयार झालेली आहेत वरणफळं. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि ह्या पावसामध्ये एकदा नक्की वरणफळे तयार करून खाऊन बघा. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपीसोबत. पारंपरिक रेसिपी आहे, खूप छान आणि मस्त.